नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, नुकतंच रामभद्राचार्य यांनी एक विधान केलेलं आहे. शंकराचार्य रामभद्राचार्य असं म्हणतात, चाहे पंथ कितने भी हो, भाषा कितने भी हो, लेकिन हिंदू एक हो. त्यांचं म्हणणं आहे की हिंदू म्हणून आपण एक असायला पाहिजे. आमच्यात पंथ किती आहेत, काय किती आहेत, तरी आम्ही जाती, पंथ, भाषा हे बाजूला सारून हिंदू म्हणून आम्ही एक असलं पाहिजे, असं त्यांचं नुकतंच एक विधान आलेलं आहे. एका सभेमध्ये त्यांनी सगळ्यांनी हात उंचवून म्हणायला सांगितलं की हिंदू एक हो, हिंदू एक हो, असं म्हणायला सांगितलं. खरं तर हा रामभद्राचार्य यांचा दांभिकपणा आहे, हा दुटप्पीपणा आहे. की हेच रामभद्राचार्य असं म्हणतात की दीक्षित, चौबे, त्यानंतर पाठक, उपाध्याय हे जे ब्राह्मण आहेत, हे नीच कुळातले ब्राह्मण आहेत, नीच ब्राह्मण आहेत. ह्यांच्या घरी ब्राह्मण कन्या देऊ नये, कारण नीच कुळातील ब्राह्मण आहेत. आणि हे असं ते एकदा नाही, 4-4 वेळा बोललेलं आहे. त्यांचे व्हिडिओ, त्यांच्याही भाषणाच्या ध्वनिफिती आहेत, त्या तपासून घ्याव्या आपण. तर त्याच्यावर हे असं म्हणतात, हे म्हणजे हे आता उलटबाजू म्हणजे असं बोलतात, विरोधाभास, की म्हणतात नाही हिंदू एक हो. अरे हिंदू कसा एक होईल? तुमचं आचरण कसं आहे? एकीकडे तुम्ही दीक्षित, चौबे, पाठक, उपाध्याय यांना तुम्ही नीच कुळातले म्हणताय, तुम्ही त्यांना हीन म्हणताय, त्यांना दुष्णे देताय, त्यांना क्षुद्र मानताय. आणि एकीकडे तुम्ही हिंदू एक आहे असं म्हणताय. असा धर्म कधी एक होतो का? मुळामध्ये रामभद्राचार्य यांना धर्मच कळलेला नाही. ते किती म्हणून आम्ही धर्माचार्य म्हणून, ते धर्माचार्य असतीलही असं त्यांचं मत आहे. आणि अनेकांचं असं मत असेल, त्यांच्या भक्तगणांचं. मलाही सुरुवातीला त्यांच्याविषयी आदरच होता आणि अद्यापही आदर काही प्रमाणात तरी आहे, कारण ते आपल्या धर्माचे प्रमुख आहेत असं म्हणतो. परंतु त्यांचे एकूणच सगळी जर भाषणं बघितली, त्यांची विधानं जर बघितली, तर त्यामध्ये प्रगल्भता दिसत नाही, परिपक्वता दिसत नाही. आद्य शंकराचार्य हे केवढे थोर होते, आद्य शंकराचार्य केवढे महान होते. धर्मात आलेली अनैतिकता, धर्मात एकूण आलेली मरगळ, शिरलेली अनैतिकता, झालेलं अधःपतन त्यांनी रोखलं आणि एका नव्या धर्माची विद्यापीठ 4 ठिकाणी 4 पीठं स्थापन करून नव्याने त्यांनी एक प्रकारे स्थापना केली. खरं तर आद्य शंकराचार्यांमुळे हिंदू धर्माला नव्याने जीवदान मिळालं. नाही, आद्य शंकराचार्य जर झाले नसते 8व्या शतकामध्ये, तर हिंदू धर्म म्हणजेच वैदिक धर्म त्यावेळेचा हा आता फारसा शिल्लक राहिला नसता, बघायला मिळाला नसता. मग त्यांची महान परंपरा हे सांभाळतायत का? आद्य शंकराचार्य 8व्या वर्षी त्यांनी वेदांवर भाष्य लिहिलं. एवढं त्यांना प्रचंड ज्ञान होतं. ते अद्भुत होते, प्रचंड ज्ञानी होते, अलौकिक होते. त्यांना स्वतःची त्यांनी अध्ययनाच्या खोलीत अध्ययन करत नाही, त्या खोलीमध्ये उतरत असत. त्यांची एवढी प्रतिभा होती. अध्ययनाची आवड, प्रेरणा त्यांनी आपल्या शिष्यगणालाही दिली. त्यामुळे असं अध्ययनाची प्रेरणा देणारे, स्वतः अध्ययनाच्या खोलीत उतरून वेगळं चिंतन, वेगळं दर्शन घडवणारे, त्यांच्याकडं शंकराचार्यांकडे, आद्य शंकराचार्यांकडे स्वतःचं असं दर्शन होतं.
ते आत्मज्ञानात उतरत असत. त्यामुळे ते स्थितप्रज्ञा अवस्थेपर्यंत पोहोचलेले होते. त्यामुळे ती धर्माची हानी त्यांनी रोखली, धर्मात आलेलं अधपतन त्यांनी रोखलं आणि आपल्या शिष्यगणांना आणि सर्वांनाच अध्ययनाची, आत्मज्ञानाची, अध्यात्माची प्रेरणा दिली. ती प्रेरणा आता कुठे आटली असं वाटतंय का? तर हे जे आत्ताचे शंकराचार्य जे आहेत, त्यांचे वारसदार आपण म्हणतो, त्यांच्याकडनं त्यांनी दिलेली ही पवित्र आणि मोठी महान परंपरा जी आहे अध्ययनाची, आत्मज्ञानाची, ती परंपरा कुठे खंडित होते असं वाटतं. कारण तितकी प्रगल्भता, तितकं खोलीत जाणारं अध्ययन, तितकी परिपक्वता, तितकी परिपूर्णता ह्या कुणामध्ये आहे असं वाटत नाही. कारण यांची उलटसुलट विधानं, अपुरा अभ्यास, स्वतःचं त्यामध्ये चिंतन नाही, स्वतःचं त्यामध्ये दर्शन नाही. परंतु अजूनही आपण जो शंकराचार्यांना, अलीकडच्या शंकराचार्यांनी आपण आदर करतो, याचं त्यांची उलटसुलट विधानं ऐकून त्यांचा जो आदर करतो, तो केवळ आद्य शंकराचार्यांमुळे आणि आद्य शंकराचार्यांचा जो पुण्यप्रभाव आहे, तो पुण्यप्रभाव अजून टिकून राहिलेला आहे. त्यामुळे अजूनही ह्या शंकराचार्यांना समाजामध्ये आदर अजूनही मिळत आहे. म्हणून आत्ताचे रामभद्राचार्य जे आहेत, त्यांचे जे विधान आहे की हे नीचे कुळात म्हणजे मुलगी द्यायची नाही, आणि एकीकडे म्हणतात हिंदू एक हो, हा जो दुटप्पीपणा आहे, हा विरोधाभास आहे, हा ह्या शंकराचार्य स्वतःला विरुद्ध लावून घेणाऱ्यांना शोभतो का? आणि धर्माचार्य म्हणणाऱ्यांना शोभतो का? हे वेगळीपण आहे, हा दांभिकपणा आहे, हा दुटप्पीपणा आहे. तुम्हाला धर्म कळलेला नाहीये. धर्म म्हणजे काय? धर्म हा माणसांना जोडण्यासाठी असतो. धर्म हा माणसांना एकत्रितपणे बांधून ठेवण्यासाठी असतो. धर्म हा माणसांना प्रेम देण्यासाठी असतो. धर्म बाजूला सारण्यासाठी नसतो. धर्म समानतेसाठी असतो. धर्म कुणाला दृष्टी देण्याची नसतो. धर्म कुणाला कमी लेखण्यासाठी नसतो. धर्म हा कुणाला उच्च नीच म्हणत नाही, तो कुणाला उच्चही म्हणत नाही, आणि धर्म कुणाला नीच म्हणायलाही सांगत नाही. धर्मात कुणी शूद्र नाही आणि धर्मात कुणी उच्च नाही, वरच्या थराचा नाही. धर्मामध्ये सगळे सारखेच असतात. तो धर्म धारणा करणारा धर्म, सर्वांचं कल्याण चिंतणारा आणि कल्याण करणारा धर्म, सर्वांना समान लेखणारा धर्म, असा धर्म माणसं जोडणारा, माणुसकीवर प्रेम करणारा, माणसावर प्रेम करायला शिकवणारा असा धर्म. आणि अशा धर्माचीच समाजाला गरज आहे, मानवतेला गरज आहे. आणि आमचा खरं तर असाच वारसा आहे. आद्य शंकराचार्यांनी आम्हाला असाच वारसा, पवित्र वारसा दिलेला आहे. आणि आद्य शंकराचार्यांच्या पुण्यावरच आज हिंदू धर्म टिकून आहे. त्यांनी केलेलं कार्य, आद्य शंकराचार्यांनी केलेलं कार्य, त्यांनी दिलेले विचार, त्यामुळेच आजच्या शंकराचार्यांविषयी समाजामध्ये अजूनही त्यांचं असं चुकीचं वर्तन असूनही जो आदर आहे त्यांच्याविषयी समाजामध्ये, हे आमचे धर्मप्रमुख आहे. म्हणून आपण त्यांना जे मानतो ते केवळ आद्य शंकराचार्यांच्या पुण्यप्रभावामुळे, पुण्याईमुळे. त्यामुळे मंडळी, जे रामभद्राचार्य जे बोलले की हिंदूनो एक व्हा, त्याच्या आधी ते असे म्हणतात की दीक्षित, चौबे, उपाध्याय, पाठक हे नीच कुळातले ब्राह्मण आहेत, त्यांना मुलगी देऊ म्हणून मुलगी यांना देत नाही, त्यांच्या घरी मुलगी दिली जात नाही. हे यांना शोभतं का? म्हणजेच ज्या ज्ञानेश्वरांच्या भगिनी मुक्ताबाई, त्या ज्या म्हणाल्या त्या कच्चं मडकं पक्क मडकं असं ज्या म्हणाल्या होत्या, तर तसं ह्यांचं कच्चं मडकं आहे. ह्यांचं कच्चं मडकं आहे. ह्यांना धर्म, हे धर्म काय सांगणार? ह्यांना धर्म समजलेला नाहीये.
धर्म हा संकुचित नाहीये. धर्माची व्याख्या संकुचित नाहीये. धर्माची व्याख्या फार व्यापक आहे. आणि तो व्यापक अर्थ समजण्यासाठी माणसाकडे प्रगल्भता पाहिजे, माणसाकडे परिपक्वता पाहिजे आणि अंतःकरणातील निर्मळता पाहिजे, विशुद्धता पाहिजे. तुमचा दृष्टिकोन जर दूषित असेल, जर संकुचित असेल, तुमची मनोवृत्ती क्षुद्र असेल, तर अशा खुल्या मानसिकतेच्या लोकांना धर्म कळणार नाही. भेदाभेद त्यांच्या मनातच भेदाभेद आहे असा भेदाभेद मानणाऱ्या, उच्चनीच मानणाऱ्या लोकांना कुणालाही धर्माचा खरा अर्थ कळणार नाही. कारण खरा धर्म हा भेदाभेद मिटवायला आणि माणुसकीवर प्रेम करायला आणि समोरच्याला समानतेच्या दृष्टिकोनातून बघायला शिकवतो. मंडळी, जेव्हा आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद.